राहिला ऑपरेशनाचा प्रश्न, आम्ही जर ऑपरेशन करायला लागू तर किरीट सौम्य व्हायला वेळ लागणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती। कुणी काकाचा पक्ष चोरतो, कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतो, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला होता। तर बहुमत आमच्याकडे असून हे संजय राऊतांना मोतीबिंदू झाल्यानं दिसत नसेल, त्यामुळे राऊतांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करू, असं उत्तर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी दिलं होतं। म्हणतात की पक्ष यांच्याजवळ नाही, एकनाथराव शिंदे साहेबांकडे शिवसेना गेलेली आहे, त्यांना माहीत आहे। थोड्याच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल सुद्धा आमच्या बाजूने लागणार, पक्ष आणि पक्षचिन्ह आम्हाला भेटणार आहे, कारण 44 आमदार पक्षाचे आमच्यासोबत आज आहेत आणि पक्ष आमच्यासोबत आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला सरळ डोळ्यानं काही दिसत नसेल तर तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे का, तर त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन कदाचित राष्ट्रवादीलाच करावं लागेल। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मिटकरींना प्रत्युत्तर देत इशारा दिलाय। अमोल मिटकरींच्या आमदारकीची 3 वर्षे राहिली आहेत। पाहुण्यांनी 3 वर्ष मज्जा करावी, नंतर हे पाहुणे कुठेच दिसणार नाहीत। मिटकरींचे गावात सरपंच, सोसायटी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य नाहीत, त्यामुळे आम्ही ऑपरेशन करायला लागलो तर किरीट सोमय्या होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देशमुखांनी मिटकरींना दिलाय। अमोल मिटकरी 3 वर्षाचे मेहमान कलाकार आहे। या मेहमान कलाकारांनी 3 वर्ष मौज मस्ती करा, नंतर या मेहमान कलाकार तुम्हाला कुठंच दिसणार नाही। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।